आज आपण आता 6वी विज्ञान विषयातील गती आणि गतीचे प्रकार याविषयी माहिती पाहणार आहोत. तर आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या वस्तूमध्ये हालचाल होताना आपण बघतोय आणि हलणाऱ्या ज्या वस्तू असतात त्याला आपण गतिमान वस्तू असं म्हणतो. आता तुम्ही सुद्धा शाळेत येताना पळत येता, बरोबर आहे, किंवा आपल्या घड्याळाची जी हालचाल असते ती घड्याळाच्या मिनिट काट्याची हालचाल ही वेगवेगळ्या गतीने होते, बरोबर आहे. कुंभाराचं जे चाक असतं ते कुंभाराचं चाक फिरतं, त्याची गती आपण बघतोय. किंवा झोपाळा असतो आपला किंवा झोका, त्याची गती आपण बघतोय. म्हणजे गती. आता गती म्हणजे काय, तर वस्तूनं ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेलं विस्थापन, त्याला आपण काय म्हणतोय, गती म्हणतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारं विस्थापन. विस्थापन म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. आता ही जी गती असते, आता बघा आपण त्या गतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आता तुम्ही शाळेत येताना काही नीट गणना यायला घेते येता का, सरळ नाही, रमत गमत येता, कुठं काय दिसलं की तिथं गोळका दिसलं तिथं थांबता, बरोबर आहे, पुन्हा पुढे येता. म्हणजे ही वेगळ्या प्रकारची गती आहे. आता गतीमध्ये अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे रेषीय गती. पहिला प्रकार आहे रेषीय गती. आता रेषीय गती म्हणजे काय, तर सरळ रेषेत होणारी गती. एकाच रेषेत वस्तूचं जर विस्थापन होत असेल एकाच रेषेत, तर त्याला म्हणायचंय वस्तूची रेषीय गती. म्हणजे रेल्वे सरळ गती, बरोबर आहे, सरळ गती, बरोबर आहे. त्यानंतर रॉकेट असेल, रॉकेट सुद्धा असं सरळ जाणार आहे, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये पुन्हा रेषीय गतीमध्ये रेषीय एकसमान आणि रेषीय असमान असे गतीचे दोन प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार रेषीय एकसमान, रेषीय एकसमान गती, आणि दुसरा आहे रेषीय असमान गती. असमान गती. मग आता तुम्हाला मी उदाहरण सांगितलं होतं की तुम्ही आपल्या घरून इथे येताना रमत गमत येताय, बरोबर आहे. आता रेषीय एकसमान गती कशाला म्हणायचंय, तर एकक कालावधीमध्ये एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूनं केलेलं अंतर जेव्हा सतत सारखंच असतं तेव्हा त्या गतीला म्हणायचं रेषीय एकसमान गती. आणि ज्यावेळेस अंतर हे जेव्हा सतत बदलत असतं तेव्हा त्याला म्हणायचं रेषीय असमान गती. म्हणजे वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेलं विस्थापन याला आपण गती म्हणतो. आता आपण बघितलं तर रेल्वे असेल किंवा एसटी असेल तर ते एका अशा सरळ रेषेमध्ये जाणार आहे. परंतु आपण असमान गतीचं उदाहरण किंवा सैनिकाचं संचलन जे असतं, सैनिकाचं संचलन ते एका सरळ रेषेमध्ये असतं बघा, रेषीय एकसमान त्याला आपण गती म्हणतो. परंतु दुसऱ्या प्रकारची जी गती आहे आपल्याला रेषीय असमान गती जी आहे, तर त्यामध्ये काय होतंय, तर गती सतत बदलत असते. अशा प्रकारे आपण रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती ही उदाहरण पाहिले. यानंतर आणखी आपल्याला वर्तुळाकार गती असेल, आंदोलित गती असेल, यादृच्छिक गती असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपल्याला पाहिजे. आता बघा हा वर्गात फिरणारा पंख आहे. या पंख्याची गती कुठली गती आहे रे, कोणती गती आहे, गोल. म्हणजे कशी फिरते ते, वर्तुळाकार फिरते, वर्तुळाकार. हा, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आज गती आणि गतीचे प्रकार याविषयी माहिती पाहिलेली आहे.